करूया दंगा घेऊया पंगा पुस्तक पाटी खुंडीला टांगा. शाळा कॉलेजमधले दिवस वेगळेच असतात. आयुष्यात सर्वात चांगला वेळ आपण याच 2 टप्प्यांमध्ये घालवतो. याचं कारण सुद्धा खास असतं ना. शाळा कॉलेजमध्ये असतात आपले खास मित्र, ज्यांच्यासोबत असते आपली यारी दोस्ती. हाच मध्यवर्ती विषय असणारा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय, यारी दोस्ती. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक सर्वांसमोर आणण्यात आला. प्रसाद 10वी पर्यंत फक्त हातच पकडायचा, पुढचं पुढे बघू आपण. यावेळी या संपूर्ण टीमनी मुंबईतल्या साठे कॉलेजमध्ये हजेरी लावली होती. दोस्ती यारी अपन को है ये जान से प्यारी. यारी दोस्ती हेच आहे की आपल्याला लहानपणी धर्म जातपात किंवा श्रीमंती गरिबी हे सगळं सोडूनच आपण मैत्री करतो. कधीच आपल्या डोक्यात ते येत नाही की अरे खूपच खालच्या झोपडपट्टीतनं आलेला आहे वगैरे, हा कधीच विचार करत नाही. आपण डायरेक्ट यार होऊन जातो. दिल से दिल मिल जाता है और यार हो जाता है, असं होतं. ते या फिल्ममध्ये चौघांचं झालेलं आहे. राहुल रामचंद्र मोरे. आपण तुला 2+2 बोलणार. हे कोण आहे? मी गटर. आपण नाला आहे बॉस. कोणत्या नदीतून वाहत आलात रे तुम्ही? मुंबई. फिल्ममध्ये राहुल रामचंद्र मोरे 9वी अ असं कॅरेक्टर प्ले केलंय. प्रसाद आणि राहुल दोघं एकत्र एका रूममध्ये हॉस्टेल्समध्ये राहत असतात. ऑलमोस्ट त्या दोघांची एक स्वतःची फॅमिली तयार झालेली असते आणि ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. नंतर गटर आणि नाला हे 2 कॅरेक्टर्स इन होतात आमच्या लाईफमध्ये. मला घंटा द्यायची आहे. घंटा दिल्यावर तू काय करणार? अरे तासाची घंटा बोलतोय मी. मला या टप्पुरी मुलाचा कॅरेक्टर करतोय. थोडी कुठली बात असेल तर लगेच त्याकडे भांडणार होतो ना आम्ही दोघं जण, आणि त्याशिवाय मी नाही राहू शकत आणि माझ्याशिवाय तो नाही राहू शकत. जसा नालाचं कॅरेक्टर जो आकाश करतोय तो जसा डोक्याने म्हणजे फार गरम आहे, तो त्याला म्हणजे राग कंट्रोल होत नाही. पण तसं नाही, मी जरा विचार करतो याचं म्हणजे आपल्या अशा वागण्याने पुढच्याचा म्हणजे काय इफेक्ट होईल याचा. अशी यारी दोस्ती आम्ही निभावतोय आणि अनुभवतो पण. हॉस्टेल मतलब काय? हॉस्टेल म्हणजे आमच्यासारखी मुलं मुली जिथे राहून शिक्षण घेतात ना ती जागा. म्हणजे आयटम पण आहे इकडे. चल ना आपण झाडे मारतो. तर असा आहे हा निखळ मैत्रीवर आधारित यारी दोस्ती. या टीमला फिल्मी गप्पाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण असेच फिल्मी अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात. तोपर्यंत माय बोली पहा, मस्त रहा.